नमस्कार, मी अश्लेषा शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखतमध्ये आपलं स्वागत करते। देवीचा नवरात्र सुरू झालाय, सगळीकडे गरबा दांडियाची धामधूम सुरू आहे। पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की देवीच्या नवरात्रात देवीची उपासना कशी करायची, घटस्थापना कशी करायची, वेगवेगळे व्रतवैकल्य कसे करायचे। पण याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत विद्याधर विजय जोशी। हे मागच्या 22 वर्षापासून सनातन संस्थान नागपूरशी जुळले गेलेले आहेत आणि मागच्या 8 वर्षापासून ते त्यांचा पूर्ण वेळ अध्यात्म प्रसारणाकडे देत आहेत। चला तर त्यांच्याचकडनं या विषयावर अधिक सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं शंखनाथच्या विशेष मुलाखतमध्ये। सर, आता नवरात्र सुरू झाले, नवरात्राची सगळीकडे धामधूम पण सुरू झाली, अगदी मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये नवरात्र साजरं होत आहे। पण अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की नवरात्र नेमकं का साजरं करतात, या मागचा इतिहास काय, परंपरा काय, तर याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर। नवरात्राचा इतिहास हिंदू धर्माच्या दृष्टीने अत्यंत जाज्वल्य असाच आहे। दुर्गादेवीने प्रतिपदेपासून नवमीपर्यंत महिषासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध करून नवमीच्या दिवशी रात्री त्याचा वध केला, म्हणून तिला महिषासूर मर्दिनी पण म्हणतात। आणि दुसरा भाग इतिहासाच्या दृष्टीने काय आहे तर प्रभू श्रीरामाला नारद मुनींनी हे नवरात्राचं व्रत करायला सांगितलं होतं आणि हे व्रत केल्यानंतर मग श्रीरामाने लंकेवर स्वारी करून रावणाचा शेवटी वध केला, हा इतिहास आहे। आता नवरात्राच्या दृष्टीने अजून महत्त्व काय असतं तर नवरात्रामध्ये देवीचं तत्व पृथ्वीवरती 1000 पटीने जास्त येत असतं। या काळामध्ये आपण दुर्गादेवीचा सातत्याने नामजप केला तर आपल्याला देवीची शक्ती प्राप्त होते। दुसरं काय असतं की या कालावधीमध्ये आध्यात्मिक लाभ तर होतोच आपल्याला, पण 9 दिवसांचं महत्त्व वेगळं आहे। प्रत्येक 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांचं पूजन केलं जातं। तर याच्यामध्ये पूजन करताना या 9 दिवसांमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, त्याच्यानंतर चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, त्याच्यानंतर महागौरी, कालरात्री आणि सिद्धिरात्री या रूपांचं पूजन केलं जातं। आणि या 9 रूपांचं पूजन त्या त्या दिवसाचं ते महत्त्व आहे। सर, देवी भक्तांसाठी जे काही देवी भक्त आहे जे नवरात्रात 9 दिवस पूर्ण उपवास करतात, काही न खाता पिता, तर अशा देवी भक्तांसाठी हे देवीचं नवरात्र कसं विशेष महत्त्वाचं ठरतं? आता नवरात्राच्या याच्या संदर्भामध्ये ना वेगवेगळे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपासनांच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये। तर नवरात्र साजरं करताना वेगवेगळ्या याच्यामध्ये एक एक भाग काय येतात तर आपण घटस्थापना करतो, मग कुंकुमार्चन असतं, मग देवीची ओटी भरली जाते, त्याच्यानंतर कुमारिका पूजन केलं जातं। तर ह्या सगळ्या विधी आणि अखंड दीप ठेवतो आपण नवरात्रामध्ये। तर हे सगळे उपासनेचे प्रकार या नवरात्रामध्ये केले जातात आणि देवीच्या भक्ती व्हायला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त सात्विकता ग्रहण करायला पाहिजे, म्हणून या काळामध्ये बरेचसे भक्त अगदी निर्जळ उपवास पण करतात की सात्विकता ग्रहण होऊ शकेल या दृष्टीने। आता देवीच्या उपासनेमध्ये जे आपण एक एक प्रकार पाहिले तर ते आपण विस्तृत थोडेसे समजून घेऊया। आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुमार्चन करताना देवीच्या मूर्तीला आपण कुंकुवाने स्नान घालतो। थोडक्यात म्हणजे त्याची पद्धत कशी असते की देवीच्या चरणांवर पहिले आपण कुंकू वाहतो, मग हळूहळू ते एक एक अंगावर असं वरती नेत ते आपण डोक्यावरती कुंकू वाहतो। तर हे कुंकू वाहताना ती मूर्ती पूर्ण त्या कुंकुवामध्ये अखंड बुडून जाते आणि थोडक्यात काय तर कुंकुवाने आपल्याला देवीला स्नान घालायचं आहे, त्याला म्हणतात कुंकुमार्चन। या कुंकुवामध्ये देवी तत्व खेचण्याची क्षमता खूप आहे आणि ते कुंकू आपण जेव्हा पूजनानंतर वापरतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक लाभ आपल्याला पण होतो। वर्षभर आपण ते कुंकू परत वापरू शकतो। तर कुंकुमार्चन हा जो उपासनेचा प्रकार आहे तर तो अशा प्रकारे केला जातो। खरं तर कुंकुमार्चन बद्दल तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली। असं बरेचदा ऐकलेलं असतं, पण ते नेमकं कसं करायचं, त्याचा काय फायदा होतो याबद्दल बहुतेक अनेकांना कल्पना नसावी। सर, देवीच्या नवरात्रात ओटी भरण्याचं देखील एक असतं, पण ती ओटी कशा पद्धतीने भरावी किंवा जर त्यात काही चुकी झाली
तर त्याला सुधारण्याकरिता काय उपाय करावा ते आम्हाला सांगा. आता ओटी भरणे हा पण या उपासनेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच जणांना ओटी कशी भरायची किंवा त्याच्यामध्ये आपण काय कृती करतो त्याचं कारण माहिती नसतं. तर ओटी भरताना साधारणतः साडी, खण आणि नारळाची ओटी भरायची असते. आता ही ओटी भरत असताना एका ताटामध्ये आपण साडी ठेवतो, त्याच्यावरती खण ठेवलेला असतो. खण म्हणजे साधं ब्लाऊज पीसचं कापड नाही, तो त्रिकोणी खण केलेला असतो आणि त्या त्रिकोणाचं एक टोक देवीकडे करायचं असतं आणि त्याच्यावर आपण नारळ ठेवतो. तर नारळ ठेवताना पण नारळाची शेंडी देवीकडे करायची असते. आणि हे केल्यानंतर ती साडी, तो खण आणि ते नारळ जो कोणी अर्पण करणार आहे स्त्री, त्यांनी आपल्या छातीपर्यंत ते असं आलं पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये इथे अनाहत चक्र असतं, त्या चक्रासमोर ते ओटीचं साहित्य सगळं आलं पाहिजे आणि मग ते आपण देवीला अर्पण करू शकतो. ते अर्पण करताना देवीला आपण प्रार्थना करू शकतो की या साडी चोळीच्या माध्यमातून मला चैतन्य मिळू दे, मला साधना करण्याची शक्ती मिळू दे. आता याच्यामध्ये भाग काय असतो की नारळाचं जी शेंडी आहे ती आपण देवीकडे केल्यानंतर काय होतं, तर शेंडीच्या माध्यमातून नारळामध्ये देवीची शक्ती आकर्षित होते आणि त्या नारळाच्या माध्यमातून मग त्या खणामध्ये आणि साडीमध्ये पण ती उतरते. मग अर्पण करून झाल्यानंतर आपण जेव्हा प्रसाद म्हणून ती खण आणि साडी नंतर वापरतो तेव्हा त्या माध्यमातून ते चैतन्य आपल्याला पण मिळतं आणि मग तो जो नारळ प्रसाद म्हणून आपल्याला परत मिळतो, तर त्या नारळाचा मग आपण तो फोडून त्याचा प्रसाद म्हणून नंतर ग्रहण करू शकतो. ओटी भरताना हे महत्वाची सूत्र आपण लक्षात घेतली आणि शास्त्र समजून घेतलं तर त्याचा आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो. बरोबर सर. बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की काही कारणामुळे जर साक्षात मंदिरात जाऊन ओटी भरणं नाहीच झालं तर त्यावर काय उपाय करावा. मंदिरात जाऊन जर आपल्याला साक्षात ओटी भरण्यामध्ये काही अडचणी आल्या, काही कौटुंबिक अडचणी असतील किंवा जमणार नाही अशी स्थिती जर निर्माण झाली तर त्या स्थितीमध्ये आपण आपल्या घरातल्या देवघरामध्ये जी कुलदेवता आहे तिला आपण घरातल्या घरात खणा नारळाची ओटी अर्पण करू शकतो, भरू शकतो. आणि अगदीच जर आपल्याला काही साध्य झालंच नाही किंवा काही करण्याची तशी स्थितीच निर्माण झाली नाही तर मग अशा वेळेला आपण प्रार्थना करून जास्तीत जास्त नामजप आणि कुलदेवतेची उपासना करून क्षमायाचना करून करू शकतो. बरोबर सर. देवीच्या नवरात्रात घटस्थापना आणि मालाबंधन याविषयी तुम्ही काय सांगाल आम्हाला. आता घटस्थापना हाच सगळ्यात महत्वाचा आणि पहिला नवरात्रातला आचार आहे. तर घटस्थापना म्हणजे काय, तर तिथे आपल्याला घटाची स्थापना करायची असते. हे करत असताना आपल्याला शेतातून माती आणायची असते जी पिकाऊ असते. त्या मातीचा साधारणतः आपल्या हाताचे 2 बोटाचे पेरं जेवढे येतील तेवढे उंची म्हणजे 2 इंच उंच असं आपल्याला थर करायचा असतं आणि त्याच्यामध्ये मग आपण मातीचा किंवा तांब्याचा कलश स्थिर करू शकतो. तो कलश स्थिर केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जी माती आपण तयार करतो त्या मातीमध्ये सप्तधान्य वापरली जातात. त्याच्यामध्ये गहू प्राधान्याने बरेच जण वापरतात. तर त्याची पेरणी केली जाते आणि त्या कलशामध्ये मग आपण गंध, फूल, अक्षदा, नाणं हे सगळं त्या कलशामध्ये वाहून तो कलश स्थापित करतो आपण. आणि मग जी माला आपण अर्पण करतो देवीच्या याच्यावरती तर ती माला कलशामध्ये येईल अशा पद्धतीने बांधायची असते. त्याचा टोक कलशात बुडालं पाहिजे अशा पद्धतीने ती माला अर्पण करतात. आणि मग घटस्थापनेच्या 9 दिवसांच्या आपल्या उपासनेनंतर त्या मातीतून जे काही बीज अंकुरतात ते नंतर दसऱ्याच्या दिवशी देवीला अर्पण करतात. अच्छा. सर, नवरात्रामध्ये कुमारिका पूजनेला फार विशेष महत्त्व दिलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही. हो, आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना म्हणजे नारीला पण खूप मोठा सन्मान दिलेला आहे आणि त्यांना पण देवी स्वरूपच मानलेलं आहे. बरोबर. कुमारिकांच्या संदर्भामध्ये असतं की त्यांच्यामध्ये देवीची अप्रकट शक्ती असते आणि जेव्हा आपण त्या कुमारिकेचं पूजन करतो तेव्हा त्यांच्यामधली ती अप्रकट शक्ती जागृत होते आणि त्या देवीचं तत्व
त्या कुमारिकेमध्ये येतं आणि त्याचा लाभ होतो. मग त्या कुमारिकेच्या मध्ये प्रकट झालेल्या तत्वाची जी महिला किंवा जी स्त्री पूजन करते तेव्हा त्या पूजकाला तिच्या माध्यमातून पण चैतन्य मिळतं. अशा पद्धतीने कुमारिकेचं पूजन केलं जातं. आता काही ठिकाणी 9 दिवस जेव्हा आपण नवरात्रीचे घेतो तेव्हा पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत रोज एका कुमारिकेचं पूजन करतात. किंवा काही ठिकाणी अशी पण प्रथा आहे की तिथे एकाच दिवशी 9 कुमारिकेचं पूजन करतात. आणि पूजन केल्यानंतर त्या कुमारिकेला नवीन वस्त्र भेट द्यावी. ते दिल्यानंतर त्या कुमारिकेला देवीला जे भोजन आवडतं ते भोजन केळीच्या पानावर वाढून त्या कुमारिकेला ते भोजन द्यावं आणि त्याचं पूजन करावं. अशा पद्धतीने कुमारिका पूजन आपण करू शकतो. सर, कुमारिका पूजनासोबतच म्हणजे तुम्ही आता कुमारिकेचं महत्त्व सांगितलं की नवरात्रामध्ये कुमारिकेला काय म्हणजे जेवायला वगैरे असं सांगतात, तर कुमारिकेसोबतच सवाष्णीला देखील नवरात्रामध्ये खूप मोठं मान दिला जातो देवीच्या रूपात म्हणून, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. जसं कुमारिकांमध्ये अप्रकट तत्व असतं तसं विवाहित महिलांमध्ये पण देवीचं तत्व प्रकट झालेलं असतं. म्हणजे ती शक्ती अप्रकट नसते. तर जेव्हा ती पूजन करतात तेव्हा त्या देवीची शक्ती आपण जे वेगवेगळे हे करतो ना, ओटी भरणं किंवा कुंकुमार्चन करणं, त्या माध्यमातून मिळतच असते. तर त्या प्रकट तत्वाची पण आपण उपासना करतो. म्हणून सवाष्णींना पण आपण त्यावेळेला कुमारिकांसोबत त्यांचं पण. सर, जसं की तुम्ही आत्ताच उल्लेख केला अखंड ज्योत बद्दल की देवीच्या नवरात्रात विशेषतः अखंड ज्योत ठेवली जाते, तर अखंड ज्योत ठेवण्यामागचा एक काय मुख्य उद्देश आहे आणि त्या मागचं शास्त्र काय सांगतं? हो, आता आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्या घटस्थापनेच्या माध्यमातून देवीच्या मूर्तीमध्ये देवी तत्व जागृत झालेलं असतं. आपण दररोज त्याची पूजा अर्चा करतो, ते तत्व जागृत झालेलं असतं आणि ते आपल्याला मिळत पण असतं. पण ते ग्रहण करण्याच्या किंवा पूजन करणाऱ्या व्यक्तींना लाभ होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये दीप प्रज्वलन हा एक भाग आहे. जेव्हा आपण देवीसमोर दीप प्रज्वलित करतो तेव्हा त्या ज्योतीच्या माध्यमातून आजूबाजूच्या वातावरणामध्ये जे देवीचं तत्व असतं ते त्या प्रकाशाच्या माध्यमातून त्या घरामध्ये प्रक्षेपित होतं आणि घरामध्ये जे काही व्यक्ती असतात त्यांना त्या तत्वाचा लाभ होतो. तर दीप प्रज्वलन करताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावतात. आणि समजा काही कारणांनी आपल्याला अखंड दीप तेवत ठेवण्यामध्ये जर काही अडचण आली किंवा अशा काही लक्षात आलं की तो दिवा विझला आहे, तर मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? तर तो अन्य बाह्य कारणांनी पण विझलेला असू शकतो. म्हणजे थोडी वारा आला किंवा त्यातलं तेल किंवा तूप संपणं किंवा त्या ज्योतीला काजळी लागणं, त्याच्यामुळे सुद्धा तो दिवा विझतो. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? तर अशा वेळेला देवीची क्षमा याचना करणं, तो विझलेला जो दिवा आहे तो पुन्हा प्रज्वलित करणं आणि त्याचं तो विझला या गोष्टीचं आपलं लक्ष नसल्यामुळे तो विझला या गोष्टीचं प्रायश्चित्त म्हणून आपण देवीचा 108 वेळा किंवा 1008 वेळा नामजप करू शकतो. खरंच अखंड ज्योत बद्दल, कारण असं अनेकांचं असतं की अखंड ज्योत ठेवण्यामागे त्यांचा खूप असा निर्धार असतो देवीला प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरत असेल. आजकालच्या याच्यामध्ये नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया यांचा एक तरुण पिढीमध्ये याचा एक नवीन ट्रेंड सारखं आपण म्हणू शकतो. तर नवरात्रामध्ये गरबा आणि दांडिया असे समीकरण कसं झालं? नवरात्रामध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याची जी पद्धत आहे ती मूळ गुजरात आणि राजस्थानकडची आहे. आता गरब्यामध्ये काय करतात तर टाळ्यांच्या लयबद्ध सुरामध्ये तालामध्ये नृत्य करून देवीची भजनं म्हणली जातात. त्याला गरबा म्हणतात. आणि दांडियामध्ये काय असतं तर त्या ज्या 2 काठ्या असतात त्या काठ्यांचा लयबद्ध तालामध्ये नृत्य करणं या माध्यमातून पण देवीची उपासनाच केली जाते. आता त्या काठ्या म्हणजे काय असतात तर त्या काठ्या म्हणजे देवीच्या हातात असलेल्या तलवारीचं ते प्रतीक आहे. महिषासुराला मर्दन करताना देवीने याच तलवारीचा वापर करून त्याचा नाश केला. तर या काठ्या एकमेकांच्या ह्याच्यावर जेव्हा आपटतात तेव्हा त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारचं संगीत निर्माण होतं
आणि त्याचं प्रतीक म्हणून ते वापरलं जातं. आणि हा जो भाग आहे याच्यामधून जी मारक शक्ती निर्माण होते देवीची, तर ती मारक रूपाची उपासना यामधून साध्य केली जाते. आता गरब्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे उत्साहवर्धक आणि जलद गतीने खेळला जातो तो कोळी गरबा. अच्छा. आणि दुसरा गरबा आहे जो एकदम संथ आणि आनंददायक पद्धतीने साजरा केला जातो तो म्हणजे रबारी गरबा. आता हे 2 प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. दुसरा भाग असतो तो म्हणजे दांडिया. दांडियाबद्दल मी आता सांगितलं की ते हे घेऊन आपण काठी घेऊन प्रहार करतो. तर तो लयबद्ध नृत्य जेव्हा आपण करताना एकमेकांच्या काठ्यांवरती हे करतो तेव्हा देवीची मारक शक्ती जागृत होते त्याच्यामधून. आता हे सगळं करत असताना प्रांतानुसार पण सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने हे सूत्र बदलतात. म्हणजे जसं उत्तर भारत आणि या भागाकडे दांडिया हा प्रकार जास्त खेळला जातो. गरबा हा प्रकार राजस्थान आणि गुजरातमध्ये जास्त खेळला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये याचं स्वरूप भोंडल्याच्या स्वरूपात होतं, म्हणजे आपण भोंडला करतो. आता हे सगळे विषय त्या त्या प्रांतानुसार बदलत जातात. गरबा आणि दांडिया या दोघांपैकी देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणता एक नृत्य प्रकार जास्त जवळचा ठरतो, म्हणजे याबद्दल असं काही आहे का यात? दोन्ही प्रकार देवीला प्रसन्न करण्यासाठीच केले जातात. गरबामध्ये आपण काय म्हटलं की टाळ्यांच्या लयबद्ध सुरात आपण देवीचं भजन म्हणतो. पूर्वीच्या काळी देवीची गीतच लावली जात होती ना, म्हणजे ती देवीच्या तारक रूपाची उपासना आहे. आणि दांडियामध्ये त्या ज्या 2 काठ्या आपण वापरतो त्याचा लयबद्ध आवाज निर्माण करतो ते देवीच्या तलवारीचं प्रतीक असल्यामुळे ती देवीच्या मारक रूपाची उपासना आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने देवीच्या रूपाची उपासना होते, एकातून तारक आणि एकातून मारक अशी. नवरात्रात 9 दिवस आता जे देवीचे रंग म्हणतात की पांढरा, लाल, निळा असे जे काही रंग असतात, तर त्या रंगानुसार त्या दिवशी तेच कपडे परिधान केले तर ज्या काही स्त्री आहेत त्यांना काय एक फायदा म्हणून होऊ शकतो? आता नवरात्रीमध्ये नवरंग हा एक प्रकार सगळीकडे सुरू होता. अगदी आदल्या दिवसापासून या दिवसाचा हा रंग याचे सगळे भाग येतात. पण खरं तर पाहायला गेलं तर अध्यात्मशास्त्रामध्ये या नवरंगाला कुठलंच असं स्थान नाही आहे. म्हणजे शास्त्रीय परिभाषेमध्ये नवरंग हा प्रकारच नाही आहे. हे थोडक्यात सांगायचं झालं तर हे सगळे मार्केटिंगचे प्रकार आहेत. आजकालची पिढी म्हणून याला पाहते. थोडासा दिखावा म्हणून पण असतो किंवा एक प्रतिष्ठेचा भाग म्हणून पण जपला जातो. मुळात कसं आहे की मनुष्य हा उत्साहप्रिय प्राणी आहे, उत्सवप्रिय आहे आणि उत्साह पण भरपूर असतो. तर त्या उत्साहाचा थोडासा गैरफायदा या माध्यमातून घेतला जातो आणि त्याच्यामध्ये मग आपण देखाव्याला बळी न पडणार, देवीच्या उपासनेकडे जे मूळ उपासना करण्याच्या कृती आहेत त्याच्याकडे प्राधान्य देणं, याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला जास्त लाभ होता. अगदीच बरोबर सर. नवरात्र उत्सव आदर्श होण्यासाठी सनातन संस्था समाजात काय मार्गदर्शन करते? हो, आता गरबा आणि दांडिया हा मगाशी आपण थोडा विषय पाहिला, पण आता हल्लीच्या काळामध्ये आपण याचं स्वरूप जे बघतो तर ते अगदी थोडंसं बिभत्स झालं आहे. म्हणजे त्याचा प्रकार डिस्को दांडियाकडे वळलेला आहे. अगदीच. आणि अगदी पाश्चात्य संगीत किंवा मोठ्या कर्णकर्कश आवाजामध्ये लावून अगदी अश्लील अंगविक्षेप करत नृत्याचा प्रकार होतो. आणि या काळामध्ये आपल्याला असं लक्षात पण येतं की या सगळ्या प्रकारांमुळे व्यभिचाराचे पण प्रकार वाढतात, महिलांवरच्या अत्याचारांचे पण प्रकार या ह्याच्यामध्ये वाढतात, प्रचंड प्रमाणात पुढे जातात. तर या सगळ्यांना आळा घालणं ही पण आपली आज या काळाची साधनाच आहे. तर या सगळ्यांमधून जो समाजाचा ऱ्हास होतो, जेव्हा आपल्या या संस्कृतीमध्ये हे जे आक्रमण होतं आहे, हे आक्रमण रोखण्यासाठी त्याचं प्रबोधन करणं, वेगवेगळ्या दुर्गोत्सव मंडळांमध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, सोसायट्यांमध्ये जाऊन या विषयांवरचं प्रबोधन करणं, वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन लावणं, ग्रंथ प्रदर्शन लावणं आणि त्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम सनातन संस्था मागील 25 वर्षांपासून करत आहे. याच माध्यमातून आपण शहरांमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे मंडळांमध्ये प्रदर्शन लावतो किंवा ग्रंथ प्रदर्शन लावतो, त्यातून जागृती होते. अगदीच सर. जसं की तुम्ही आता सांगितलं की सध्या जे काही नवरंग आहे या नवरंगामुळे
मार्केटिंगचा ट्रेंड जरा जास्त वाढतोय, जर त्याच्याच व्यतिरिक्त जर आपण देवीची साधना केली तर ते आपल्याला जास्त फायदेशीर होईल. तर आता सध्या नवरात्रामध्ये किंवा जी काही सध्या स्थिती आहे आजूबाजूला बघताना, तर या स्थितीला बघता या नवरात्रामध्ये देवीकडे आपण सगळ्यांनीच काय एक मागायला पाहिजे? या सगळ्या स्थितीकडे बघता आपल्याला सगळ्यात प्रथम भाग तर तोच करायला पाहिजे की हा जो अपप्रकार चालतो ना, या अपप्रकाराच्या विरोधात प्रबोधन करणं आणि योग्य त्या शास्त्रीय कृती समजून घेऊन त्यांना साधनेकडे वळवणं हा प्रयत्न सनातन संस्था करते आहे. तर या कार्यामध्ये आपण सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि दुसरा भाग आपण काय करू शकतो, तर या नवरात्रानिमित्त आपण देवीला प्रार्थना करूया की या राष्ट्राचं रक्षण तू कर, आमच्या सगळ्यांचं रक्षण तू कर. योग्य पद्धतीने हे नवरात्र साजरा करण्याची सद्बुद्धी आम्हा सगळ्यांना मिळू दे, ते शास्त्र सगळ्यांना समजून येऊ दे आणि त्यांच्याकडून धर्माचरण घडू दे. या राष्ट्राचं रक्षण घडून सबळ संपन्न असं राष्ट्र निर्माण होऊ दे, अशी आपण देवीकडे प्रार्थना करूया. माझा शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, सनातन संस्थेमार्फत आजकालची जी तरुण पिढी आहे जी या सगळ्यापासून थोडी भरकटत चालली आहे, त्यांना एक काय संदेश द्याल तुम्ही? आजकालची जी पिढी समोर जे आपल्याला चित्र दिसतं त्या चित्राकडे भरकटत जाते. म्हणजे आपल्याला मुळात जे दिसतं तेच आपण मानतो, पण मुळात आपल्याला धर्मशास्त्र समजलेलं नसतं. तर ते समजून घेऊन आपला महान असा जो हिंदू धर्म आहे त्यातल्या प्रत्येक कृती आपल्याला अभ्युदय साधण्यासाठी कशा आहेत त्या समजून घेऊन त्याप्रमाणे आपण जर कृती केली आणि पुढे गेलो तर आपला दोन्ही पद्धतीने म्हणजे ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही भाग साधले जातात. अध्यात्म हे शास्त्र आहे, प्रत्येक कृतीच्या मागे काही ना काहीतरी शास्त्र त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्यापर्यंत ते शास्त्र पोहोचलं नाही, त्याच्यामुळे आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो किंवा त्यानुसार कुठेतरी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण या संस्कृतीमध्ये पण आजच्या पिढीला पण तो भाग लक्षात आला असेल की पाश्चात्य संस्कृतीमध्ये ज्यांनी आचरण आपल्याकडे आणलं आजकाल तेच सगळे आपल्या संस्कृतीकडे वळायला लागले आणि या संस्कृतीचं आचरण करतात आहे. याचा अर्थ काय की त्यांच्या जीवनशैलीमध्ये जो फोलपणा आहे तो त्यांना लक्षात आला. तर ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे की तोच फोलपणा ते बाजूला करून आपली संस्कृती आचरण करतात आहे ना, तर मग आपण आचरण केले तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच सुबत्ता आणि चांगलं भाग होईल आणि राष्ट्र निर्माण पण होणार. धन्यवाद सर. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही खूप महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन केलं. देवीचं नवरात्र सुरू असताना ओटी कशी घालावी, जे काही व्रत वैकल्य आहे, उपासना आहे, देवीची उपासना कशी करावी याबद्दल पण तुम्ही खूप व्यवस्थित असं विस्तृत स्वरूपात तुम्ही मार्गदर्शन केलं. या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच जे काही भक्तगण आहे त्यांना व्हिडिओचा फायदा नक्कीच होईल. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा महत्त्वाचा मोलाचा वेळ काढून आज इथे आमच्या स्टुडिओमध्ये आजच्या मुलाखतीसाठी उपलब्ध झालात. धन्यवाद.